श्रीरामपूरची बारामती करू असे म्हणण्यापेक्षा पूर्वी जसे बारामती आणि श्रीरामपूरला वैभव होते ते श्रीरामपूरचे गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी पुढील 5 वर्षात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाला 3000 कोटी रुपयांचा निधी द्यायला आपण मागे पुढे पाहणार नाही असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज श्रीरामपूर येथे लहू कानडे यांच्या प्रचार सभेप्रसंगी दिले। थत्ते ग्राउंड येथे दुपारी लहू कानडे यांच्या प्रचारार्थ अजितदादा पवार यांची जाहीर सभा झाली। त्यावेळी बोलताना अजितदादा म्हणाले, लहू कानडे हे कवी, साहित्यिक तसेच अधिकारी राहिलेले आहेत। एक धडाडीचा तळमळीचा काम करणारा उमेदवार तुम्हाला लाभला। शेती, शेळीपालन, मेंढीपालन या सर्वांचा त्यांना अनुभव आहे। एक अभिमान वाटावा असा उमेदवार तुम्हाला मिळाला असल्यानं आगामी काळात श्रीरामपूर तालुक्यातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण निश्चित मोठ्या प्रमाणावर निधी देऊ। मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे हे सर्वांनाच माहित आहे। श्रीरामपुरामध्ये कानडे हेच आहेत। भाजपाचे सर्व पदाधिकारी कानडे यांच्या प्रचाराला एकजुटीने लागले आहेत। आता मतदानाला 8 दिवस बाकी आहेत, यामुळे पुन्हा यावर चर्चा नको। आता लोकांपर्यंत आपण केलेलं काम पोहोचवायचं आहे। एका चांगल्या काम करणाऱ्या माणसावर काँग्रेसनं अन्याय केला, परंतु तो त्यांचा प्रश्न। मी मात्र चांगल्या माणसाला उमेदवारी देऊन न्याय दिला। मी माझं काम केलं, आता तुम्ही तुमचं मतदान रूपी काम करून कानडे यांना निवडून द्यावं। मी जे शब्द देतो ते पूर्ण करतो। वादा पूर्ण करणारा हा दादा आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे। माझा स्पष्ट बोलण्याचा त्रासही मला अनेकदा झाला, परंतु आपल्याला छक्के पंजे चालत नाही हे देखील अजितदादांनी स्पष्ट केले। इथं काही म्हणतात श्रीरामपूरची बारामती त्या ठिकाणी करा, बारामती नको, आपण पूर्वीचं श्रीरामपूरचं वैभव त्या ठिकाणी प्राप्त करू। तुम्ही निवडून द्या, महायुतीचं सरकार येणार आहे। तशा पद्धतीनं सर्वे झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण सर्वे करतो, त्याच्यात पुढे आलेले आम्ही चांगलं काम केलंय। आम्ही सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका घेतली आणि तुम्ही फक्त तुमचं 20 तारखेला बटन दाबण्याचं काम करा। महायुतीचं सरकार निवडून आणण्याच्या करता आमच्या लहू कानडेंचा हातभार लागू द्या। मी त्यांनी तर 1250 कोटी रुपये आणले, पुढच्या वेळेस 5 वर्षात 3000 कोटी रुपये श्रीरामपूर आणि माझ्या रावरीच्या असणाऱ्या गावांना देण्याच्या करता देवळालीला द्यायला मी कमी पडणार नाही। आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही बिनकामाची माणसं नाही, आम्ही कामाची माणसं आहोत। आम्ही जो वादा करतो तो वादा पुरा करतो। मला यावेळेस आम्हाला जरा झटका बसला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं। आम्हाला महायुतीला वाटत होतं, आमच्या घटक पक्षांना वाटत होतं तेवढ्या जागा आल्या नाही, त्याला काही कारण नाही। आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये घटनेचे शिल्पकार ज्यांनी अत्युत्तम अशा प्रकारचं संविधान दिलं,